अनीश वातास पहली गेंद सामना करने के लिए तैयार। इस बार गेंदबाजी के लिए विकी परेड पहली गेंद लेकर रोड एंड की तरफ से गेंदबाजी के लिए तैयार होते हुए। इस पहले राउंड का आखिरी मैच ऑफ साइड के बहुत बाहर, नो गेंद का इशारा अंपायर सुरेंद्र घाटाल का। चला आम्ही इथे सूचना आलेली आहे ती आम्ही देऊ तुम्हाला। दरम्यान हा चेंडू थोडस लक्ष देतोय, आदवडीला साईडला ठेवूया। 4 धावा आल्यात आणि एक सूचना आहे, कपूर दांडेकर दादांच्या माध्यमातून पारितोषिक लागलंय आणि ते पारितोषिक असे आहे की विकेट हॅट्रिक घ्या आणि 500 रुपये कमवा। 2 विकेटला बॅक टू बॅक 2 विकेट घ्या आणि 500 रुपये कमवा गपूरजी दांडेकर यांच्या माध्यमातून। राईट मोड द विकेट। दरम्यान हा चेंडू आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने हाताळला गेलाय। यष्टीच्या मागे जो यष्टी रक्षक आपण पाहतोय, यष्टी रक्षक चेतन चांगलं काम सध्या तरी तो करतोय। चांगला ड्रेसअप आपण जर पाहतोय लाखादादा गोवारी यांच्या माध्यमातून सध्या तरी या ठिकाणी प्रोव्हाइड केला गेलाय। दरम्यान अपील केले, मात्र पंच दर्शवतायत की हा चेंडू आउटसाइड ऑफ जात असताना लेग बायच्या रूपाने 1 धाव मिळेल। धाव फलकावरती धावा लागल्या जातात त्या म्हणजेच 6। प्रशांत दवडे आले होते कामांपर्यंत, परत तिथे थांबले आहेत, आपण त्यांना बोलूया त्या षटकानंतर असं। दरम्यान गोलंदाज विकी परेड राईट मोड द विकेट। पुन्हा एकदा अराउंड द लेग खेळायचं होतं चेंडूला, भरपूर सफळ होतोय फलंदाज। तरी सुद्धा आपण जर पाहिलं पंचांनी या ठिकाणी दर्शवलंय की हा चेंडू वाईड आहे। उपेश आहेत स्ट्राईक वरती, थोडासा सफळ होतोय आणि खेळण्याचा प्रयत्न केला जातो। बघा पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न प्रत्येक जण आजकालच्या क्रिकेटमध्ये करतोय। ऑफ साईडला खेळणं किंवा मग कव्हर ड्राईव्ह हे थोडेसे कमी बघायला मिळतात, स्क्वेअर कट कमी बघायला मिळतात। अगोदर ज्या इनिंगच्या मॅचेस आपण बघाय, हे ऑफर चालू झालेली आहे। एटीएम खुलं आहे, एटीएम मध्ये पैसा भरपूर आहे, मात्र कॅश तुम्हाला करायचा आहे। बॅक टू बॅक 2 विकेट घ्या लागोपाठ चेंडूंवरती आणि 500 रुपये कमवा ही ऑफर आहे। नवीन गोलंदाज भावेश परेड आलेत। एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे 14। उपेश खेळण्यासाठी सज्ज झालाय पुन्हा एकदा। नाबाद जिंदाबाद खेळी चालू आहे मैदानामध्ये। शरीरापासून भरपूर लांब आउटसाइड ऑफ स्टंप गोलंदाजी केली जाते। या चेंडूंची गरज नाहीये, कारण ज्या पद्धतीने सुरुवातीच्या षटकामध्ये ज्या धावा गेल्या त्या कंट्रोल कराव्या लागतील या संघाला, कारण आपण पाहतोय महाजनपाडा संघाने चांगली सुरुवात केलेली आहे। भरपूर लांब चेंडू या ठिकाणी हाताळला होता, त्या चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, इथे 1 धाव मिळाली। एका धावेने धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचते 16 वरती। आता कुठे 1 चेंडू टाकून झालाय दुसऱ्या षटकाचा। 4 षटकांचा हा मॅच आहे। राईट आर्म ओव्हर द विकेट। या ठिकाणी हवेमध्ये चेंडू गेलाय आणि चेंडूला फील्ड केलं गेलं हवेमधनं, याचा अर्थ झेल टिपला गेलाय। फलंदाज
बाद झालाय तो म्हणजेच अनिश. मोठीच राहू द्या माग जरा, मोठीच राहू द्या माग जरा, बारकीचा आधी लगीन करा. मोठीच राहू द्या माग जरा, या बारकीचा आधी लगीन करा. डीजे नक्कीच जमानाच तसा आहे, करणार काय. डीजे यांनी गाणं वाजवलंय, मात्र आपण पाहतोय की भरपूर घरामध्ये दोन भावंड असतात आणि त्यामुळं अशी कधी कधी परिस्थिती येते, छोट्याचं लग्न करावं लागतं, मोठा गपचूप बसतो ते सांगतो मला नाही करायचं. त्याच्यातली जी परिस्थिती. दरम्यान फलंदाज मैदानामध्ये गेला आहे नव्यानं, तर त्याचा विषय थोडासा आपण साईडला ठेवूया. आणि फलंदाज आलाय अमर भोये, हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. महाजनपाडा संघाच्या माध्यमातून क्रमांक 3 साठी हा फलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकता. ऐतिहासिक मैदानावरती चालू असलेली स्पर्धा कॉमन प्रीमियर लीग चं हे होम ग्राउंड ओळखलं जातं. सध्या आपण पाहतोय की कॉमन प्रीमियर लीग यावर्षी आपल्याला पाहायला मिळणार आहे. मात्र एक चांगला चेंडू. दरम्यान आपण या चेंडूकडे जर विचार केला तर अगोदरचा चेंडू जो वाईट टाकला होता त्यानंतर मात्र चांगला स्वतःला सावरलाय जो गोलंदाज आहे भावेश. चांगली गोलंदाजी दुधाई स्पोर्ट्स पवारपाडा संघाच्या माध्यमातून. 3 चेंडूमध्ये 2च धावा आतापर्यंत त्याने दिलेल्या आहेत. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू ठेवण्याचा प्रयत्न. आडव्या पट्ट्याने खेळला होता चेंडूला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक जोपर्यंत येईल चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत 2 धावांचा अवधी, 2 धावा पूर्ण झाल्या आणि या 2 धावेनं धाव फलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 18 या धावसंख्येवरती. आपण जर क्रिकेटच्या मैदानाचा विचार केला तर आय थिंक मिनिमम 60 मीटर मिनिमम बाउंड्री ही गणली जाते आणि ती त्याच्यापासून पुढे 80 मीटर पर्यंत वाढवता येते. असं एक तंत्र हे क्रिकेटमध्ये वापरलं जातं मेजरमेंटचा जर विचार केला. दरम्यान हा चेंडू आपण पाहू शकता अमर याने खेळला होता वाईडिश मिड विकेट क्षेत्रामध्ये. शॉर्ट मिड विकेट आहे, तटिया सर्कलच्या आतमध्ये. थोडंसं ऑर्थोडॉक्स क्षेत्ररक्षण लावलंय. दरम्यान भावेश यांचा पुढचा चेंडू. शफळाने क्रॉस खेळायचं होतं चेंडूला, कारण चेंडू डाऊन द लेग जाणारा होता. पंचांचा इशारा आलाय की हा चेंडू वाईड आहे. वाईडनं धावफलक पुढे सरकलं गेलं. 20 धावा ह्या धावफलकावरती लागल्या गेल्या. बघा शेवटचा चेंडू टाकताना एक चूक झाले गोलंदाजाकडनं, कारण त्याला दुसरा चेंडू हे टाकावा लागणार आहे. हा चेंडू चांगला आहे, हा चेंडू चांगला आहे. नक्कीच अर्थातच आपण जर पाहिलं एक या चेंडूंची अपेक्षा होती आणि तो चेंडू त्याने हाताळला गेलाय. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीनं धावसंख्या आहे ती म्हणजेच 20 धावा. नव्यानं गोलंदाज स्वतः लाख्या गोवारी आलेत दुधाई स्पोर्ट्स पवारपाडा संघाच्या. बॅक टू बॅक 2 विकेट मिळवा आणि गफूर दांडेकर यांच्या माध्यमातून 500 रुपये कमवा ही ऑफर या ठिकाणी सुरू आहे. हवेमध्ये चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आलाय आणि या ठिकाणी झेल सुटलाय. पहिल्या चेंडूवरती झेल सोडला जातोय. खराब क्षेत्ररक्षण जेव्हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असतो तेव्हा क्षेत्ररक्षकांनी त्याला साथ देणं गरजेचं असतं, सपोर्ट करणं गरजेचं असतं. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतोय अमर भोये त्याच्या बॅटमधून आलेल्या 2 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा फटका आहे. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. अमर भोये याच्या बॅटमधून आलेला षटकार.
अजून एक मोठा फटका, चेंडू चालला सीमा रेषेच्या बाहेर, अमर भोयर याच्या बॅट मधून आलेला अजून एक प्रेक्षणीय षटकार. थँक्यू डीजे. एक पारितोषिक आलंय योगेश हाडल की तरफ से, एक विकेट साठी 2000 रुपये लाखा दादांना पारितोषिक जाहीर झालंय. हवेमध्ये बॅक टू बॅक 3 इन अ रो, षटकाराची पहिली हॅट्रिक या ठिकाणी बघायला मिळते. उत्कृष्ट फटकेबाज खेळी अमर भोयेच्या बॅट मधनं लगातार 3 षटकार. थँक्यू डीजे. अमर पुन्हा एकदा मोठा फटका, 4 चेंडू मध्ये 4 षटकार. अमर भोये यांच्या माध्यमातून जबरदस्त स्ट्राईक या ठिकाणी केली जाते. षटकारा मागून षटकार जातात. हा गेलाय 4था षटकार. थँक्यू डीजे. इथे मात्र जर मला वाटते तुम्हाला कधीच टी शर्ट मिळाले नसतील 5 षटकारांचे, आणि जर हा षटकार तुम्ही मारला तर अविनाश ठाकरे यांच्या माध्यमातून तुम्हाला टी शर्ट्स मिळतील. ओहो, चांगला चेंडू या ठिकाणी फसवला. हो, पुन्हा एकदा तेच घडलंय. उच्चार सुद्धा सेम झालाय आणि 2 पायांच्या मधनं चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धन्यवाद डीजे. थोडस तुम्हाला मी थांबवतोय. पारितोषिक जे आलेलं आहे गफूर दांडेकर यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 विकेट साठी 610 रुपये, म्हणजे भाव 110 रुपयाने वधारलाय. आणि चेतन राव आलेत. धावसंख्या झालेली आहे 50 धावा. 32व्या वैयक्तिक धावसंख्येवरती अमर भोये खेळतोय. चेतन राव हलक्या त्यानं सरळ चेंडू, ओपेश वरठा झालेत बाद. झेल टिपलाय लाख्या गवर यांनी. लाईनीला आपल्या पुढची 4 मंडळ आहे ना, ती पण आपल्या साऊंडवर नाचली पाहिजे. एवढा घाण आवाज सोडणार. डेसिबल तर माहितीये ना 300 फिक्स. इथं ठोका पडलं ना डायरेक्ट चंद्रावर आवाज. आणि मायकिंगला कोण बोलवलंय माहितीये का? हो, मी अजय. ये माहितीये केशव घोडबिंदे नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक. थँक्यू. बॅक टू बॅक 2 विकेट साठी 610 रुपये आहेत. 1 विकेट आला. या चेंडूवर जर विकेट मिळाला तर गोलंदाजाला 610 रुपये मिळतील. पलटॉस चेंडू हवेमध्ये, मात्र इथे आपण पाहू शकतायत 2 धाव पूर्ण. 3रा धावचा प्रयत्न होतोय आणि 3 धाव पूर्ण होत आहेत. गरीबी में आटा दिला.
घरी मी आटा गेला. क्या बात आहे. नाही दरम्यान चेतन याचा पुढचा चेंडू, अजून एक मोठा फटका, अजून एक षटकार. क्या बात आहे अमर भोये, व्हाट अ बॅटिंग. थँक्यू डीजे. धावसंख्या होते ती म्हणजेच 59 धावा धावफलकावरती लागल्यात. ऑफसाईडच्या दिशेनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चालला सीमा रेषेच्या बाहेर. अजून एक षटकार आलाय, अजून एक बिग शॉट बाय अमर भोये. पहिलवान आला. पारितोषिक अजून सुद्धा लागू आहे. गफूर दांडेकर दादांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 विकेट घ्या आणि 610 रुपये मिळवा. अजून एक मोठा फटका, गदा फिरतोय. 12 चेंडू मध्ये 50 धावा झाल्या. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अमर भोयेच्या साठी. सुपर बॅटिंग. हा आपल्या टीव्ही स्क्रीन वरती आहे. 12 चेंडू मध्ये 51 धावा करणारा गदाधारी भीम अमर भोये. व्हाट अ बॅटिंग बाय अमर, सुपर बॅटिंग. तर शेवटचा हा चेंडू, शेवटचा चेंडू. आता मात्र सुरेख डिलिव्हरी, परफेक्ट डिलिव्हरी या ठिकाणी हाताळली गेली. षटक झालंय समाप्त, षटक समाप्त झालंय. धावसंख्या 71. क्या बात आहे बघा, अमर भोये याची बॅटिंग हायलाइट या ठिकाणी दर्शवली जाते. 12 चेंडू मध्ये 13 चेंडू मध्ये 51 धावा त्याने केल्यात बघा. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. गदाधारी भीम या ठिकाणी आपला गद्यानं प्रहार करताना दिसतोय. तलवारीने वार करताना, जबरदस्त फलंदाजी करताना अमर भोये, मॅन फ्रॉम महाजन पाडा. जबरदस्त बॅटिंग. हे बघा डिबेन लाईव्हच्या माध्यमातून आपल्या युट्यूब चॅनल वरती जबरदस्त फटकेबाज खेळी दाखवत असताना युट्यूबच्या माध्यमातून आपल्या घरी तुम्ही हे अनुभवत असाल. ही मॅच हायलाइट, या 50 धावा त्यांनी कशा केल्या या दर्शवल्या जातात. बघा कशा पद्धतीने चेंडू हा 2 पायांच्या मधनं फरार झाला होता चौकारासाठी. हा एक मोठा फटका ऑन साइडला मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर चाललाय. जबरदस्त बॅटिंग. पुन्हा एकदा चेतन याच्या या चेंडूवरती ऑफ साइडला केलेला हा फोर्स, जबरदस्त लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये गेलेला हा षटकार. हा अजून एक वाईडिश कॉकॉर्नर क्षेत्राच्या वरनं खेळलेला एक जबरदस्त फटका. क्या बात आहे, जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग. तर नक्कीच नक्कीच विकी भोये, कृष्णा सॉरी अमर 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 याच्या माध्यमातून जो 50 रनांची जी खेळी केली त्याला विकास घोरकना यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. क्या बाद आहे, जबरदस्त बॅटिंग. अमर भोये यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत फोनच्या माध्यमातून.
काय जबरदस्त मॅच बघा. शुभेच्छांचे फोन यायला लागलेत अमर भोये याच्यासाठी. जाऊया तोपर्यंत आपण विश्रांती घेतोय थोडस आणि त्यानंतर येतोय नवीन आवाज आमचा प्रदीप लोखंडे. मॅच ची कहाणी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज झालाय. ओर टू प्रदीप. राहुल पालवा ऑन स्ट्राइक. पहिला बॉल मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. गावकवाडे क्षेत्रामध्ये हा चेंडू आलेला आहे. एक धाव कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न होतो. दुसरी धाव धोकादायक ठरू शकले असते मात्र एकाच धावेवर तिथे समाधान मानावं लागेल. अमर भोये सध्या अमर भोये याची चर्चा आपल्याला होताना दिसते बघा. एमबी स्पोर्ट्स बागपाड्याच्या मैदानावरती देखील खूप चांगली फलंदाजी अमर भोये याने केली होती आणि आपल्या संघाला सुपर 4 मध्ये त्याने पोहोचवलं होतं. एक ट्रॉफी आहे त्याच्या संघाच्या नावावरती. ते पहा जलचीची संधी निर्माण झाली होती. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. आपल्या संघासाठी काही धावा वाचवल्या त्या क्षेत्ररक्षकाने आणि या 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स इथे आपल्याला पाहायला मिळाली. राहुल पालवा आणि चेतन राव असे 2 फलंदाज आपण पाहतोय सलामीसाठी आलेले आहेत. इथे बघा जोरात मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडू येतोय बघा. 71 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. 72 धावांचं टार्गेट हे ठेवलेलं आहे. 72 रन्स या बनवायच्या आहेत बघा. इथे क्षेत्ररक्षण खराब झालं. बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक आलाय. 3 क्षेत्ररक्षक बघा. थोडंसं नाट्यमय क्रिकेट आपल्याला तिकडे पाहायला मिळालं. मात्र या 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट झाल्या. या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 5. या धावसंख्येवरती 5 रन्स ऑन दी बोर्ड. 5 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. चेंडू टाकून झालेत 4. बघा इकडनं सिंगल डबलने काही चालणार आणि या मोठे फटके मारावे लागतील. ज्या प्रकारे अमर भोईरने फलंदाजी केली होती तसे फटकेबाजी इथे बघा थोडस मिसफिल्ड इथे आपल्याला पाहायला मिळाला आणि हा चेंडू फरार होताना दिसलाय 4 धावांकरता. थँक्यू डीजे. चौकार आले. धावसंख्या 4 ने पुढे सरसवलेली आहे. 9 या आकड्यावरती 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. स्लोअर 1 बघा. गती परिवर्तन केलं होतं. अपील देखील झाली होती मात्र अपील ही फेटाळून लावली गेली. हा चेंडू निर्धाव येतोय. षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिलं षटक हे संपलंय. पहिल्या षटकात फक्त 9 धावा आल्यात. 9 धावा येथे पहिल्या षटकात आलेत. आपण पाहतोय की गावदेवी महाजनपाडा संघाच्या 14 धावा होत्या पहिल्या षटकात. त्यानंतर दुसऱ्या षटकात 6 धावा गेल्या त्या. मात्र तिसरं षटक लाख्या गोवारी यांचं तब्बल 30 धावा त्यांनी खर्च केल्या. 4 षटकार 1 चौकार 1 दुहेरी अशा तब्बल 30 धावा त्यांनी खर्च केल्या. त्यानंतर चेतन राव याने तब्बल 21 धावा खर्च केल्या. म्हणजे 2 ओव्हरमध्ये 12 चेंडूमध्ये तब्बल 51 धावा अमर भोयेने ठोकल्यात. तसं आपल्याला अर्धशतक देखील पाहायला मिळालं. 3ऱ्या क्रमांकावरती गेला होता. अनिश आलेला आहे दुसरं षटक हाताळण्यासाठी. अनिश वातास. फुलटॉस चेंडू फायदा उचलता आलेला नाहीये राहुल याला. मात्र विकेट किपर तिकडे बीट झाला. 1 धाव ही आहे.
इथे बघा बॅट बॉल चांगला संपर्क झाला नव्हता. आपण पाहतोय तिकडे चेंडू सरळ स्टॉप रिझर्व मध्ये निघून गेलेला आहे. बॅट साल कसं एच लागलं होतं आपण पाहतोय. आणि या 4 धावा इथे मिळालेल्या आहेत. या 4 धाव्याने धावसंख्या आता 14 वरती जाऊन पोहोचलेली आहे. आपण पाहतोय स्कोर कार्ड पूर्णपणे इथे रोखला जातोय. अजूनही 15 बॉल मध्ये 58 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. इथे देखील मिस टायमिंग झालाय आणि अनिश आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये हा झेल इथे पकडलेला आहे. दर्याते किनारे शिंगाली रामा दर्याते साईनाथ येतोय. साईनाथ गोवारी. लेफ्टी बॅटर आहे साईनाथ. चला घाई करायची आहे. आणखी आपल्याला भरपूर मॅचेस खेळवायचे आहेत. इथे बघा बॅट अँड बॉल संपर्क काही झालेला नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. डॉट बॉल येताना दिसतोय. या षटकातील चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 5 बॉल टाकून झालेत. धावसंख्या फक्त 14 आपण पाहतोय धावफलकावरती. आणखीन एक डॉट बॉल इथे येताना दिसतोय. षटकाची समाप्ती इथे झालेली आहे. डॉट बॉल येताना दिसतोय. दोन षटकाचा आपण पाहतोय खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 14 धावा या धावफलकावरती लागल्यात. आणि ज्या प्रकारे आपण पाहतोय प्रकाश येतोय. प्रकाश वातास. तर 12 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. 12 चेंडूमध्ये मॅच जिंकण्याकरता 58 धावा या बनवायच्या आहेत. बघा 12 चेंडूमध्ये 51 धावा अमर भोय याने बनवल्यात. आणि ते 58 धावा बनवायच्या आहेत. इथे आणखीन एक डॉट बॉल इथे येताना दिसतोय.
इथे बघा फटका खूप चांगला खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, प्रयत्न खूप चांगले केलेत, मात्र चेंडूला थांबवू शकलेला नाहीये. चेंडू फरार होतोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावन करता. आपण पाहतोय की फुलटॉस चेंडू आहे. आता राहुलच्या बॅट मध्ये आणखीन एक धमाका इथे पाहायला मिळतोय. चेंडू आउट ऑफ द पार्क निघून गेलाय. 6 धावन करता. दर्याते किनारी शिंगाली रे शिंगाली रामा, दर्याते किनारी शिंगाली रे शिंगाली रामा, मग मग येईन हात धरून. बघा आता ज्या प्रकारे आपण पाहतोय विध्वंसक रूप धारण केलंय राहुल पालवाने. ते बघा बॅकफूट वर जाऊन आणखीन एक चांगला स्ट्रोक इथे त्यांनी कन्व्हर्ट केला आणि चेंडूला सरळ सीमारेषेच्या बाहेर पाठवून दिलेला आहे. 4 धावन करता. बघा आता इकडनं आणखीन मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता, कारण 8 चेंडू आणि 44 धावा आता इकडं बनवायच्या आहेत. मोठे फटके येणं फार गरजेचे अजूनही. आता षटकार इकडनं ठोकावेच लागतील मॅच जिंकण्याकरता. आता चौकाराने काही चालणार नाहीये, आता षटकारच मारावे लागतील. फुलटॉस चेंडू आहे. चेंडूने उंची घेतलाय, लांबी किती अमर आहे तिकडे, चूक होणार नाहीये. पकडलाय झेल, संपलाय. राहुल पालवा याचा खेळ फलंदाज बाद. हिरवे रानात हिरवा सोडका शोभन त्यावर झुमका, सिंधी हुबेस ना लाली हुबेस, दिस हुबेस मी नाच हुबेस, फोटो काढ माझा फोटो काढ, दिस मी दिस माझा फोटो काढ, फोटो काढ माझा फोटो काढ, तुला दिस मी दिस माझा फोटो काढ. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. गुरुनाथ आलेला आहे, गुरुनाथ टोकरे. बॉलर बॅक ट्राय होता तिकडे, क्षेत्ररक्षकाला एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. या एका धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 29 या आकड्यावरती. 29 धावा या धावफलकावरती लागल्यात. 6 बॉलमध्ये आता 43 धावा ह्या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. टार्गेट थोडंसं अशक्य होताना दिसतंय. आपण पाहतोय जी खेळी केली होती अमर भोये याने, जबरदस्त कामगिरी त्याची राहिली होती. 12 बॉलमध्ये 51 धावा त्याने बनवल्या. आणि आपण पाहतोय की तिसरा खेळाडू आपण पाहतोय ज्याच्या नावावरती फास्टेस्ट 50 ही राहिलेली आहे. इथे बघा बॅकफूट वर जाऊन हा चेंडू त्यांनी इथे खेळला होता. आता तिकडे थोडासा मिसफिल्ड झाला आणि हा चौकार आलेला आहे. या चौकारांची धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 34च्या घरामध्ये 34 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. 33 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे बघा फुलटॉस चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहे तिकडे, थोडासा मिसफिल्ड त्याच्याकडे देखील झालाय आणि 2 धावा इकडे पळून पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावाने धावसंख्या आता जाऊन स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे 35 या आकड्यावरती. थोडासा एकतर्फा सामना इथे प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे अमर भोय याने फलंदाजी केली होती, 12 चेंडूमध्ये 51 धावा त्याने बनवल्यात. नंतर इथे देखील एक चांगला चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. डॉट बॉल येतोय, चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 4.
इथे बघा आणखीन एक चांगला चेंडू, मात्र पंचांनी सांगितले की हा चेंडू वाईड असेल. एक एक्स्ट्रा धाव इथे त्यांना दिसेल. धावसंख्या 36 या आकड्यावरती. पहिल्या इनिंग मध्ये षटकारांचा पाऊस पडला होता, मात्र या दुसऱ्या इनिंग मध्ये आपण पाहतोय दुष्काळ पडताना दिसतोय धावांचा. मात्र शेवट होता होता आपण पाहतोय 2 वाईट चेंडू इथे टाकले गेलेत. इथे बघा स्टॅमिंग इथे झाला होता. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिलेत. पाहतोय एक सिंगल धाव आलेली आहे. या सिंगल धावाने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 38 या धावसंख्येवरती. शेवटचा एक बॉल बाकी आहे. बघा 39 या धावसंख्येवरती पूर्णपणे रोखलं गेलंय. तर षटक संपलेलं आहे. चला षटक संपले, मॅच समाप्त झालेला आहे. बघा अमोर भोईच्या बॅटिंगच्या जोरावरती तब्बल 71 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या आणि 72 धावांचं टार्गेट होतं. आणि ते टार्गेट चेस करत असताना पवारपाडा हा संघ पूर्णपणे बॅकफूट वरती राहिला. चला कॅप्टन या लगेच. महाजनपाडा टीम आपला कॅप्टन पाठवून